आज माझो दौरो निघालेलो तो म्हणजे देवांचो गड म्हटला जाणाऱ्या देवगडला. थंय गेल्यावरती पहिला गेलंय तर दक्षिण कोकणची काशी म्हटली जाणाऱ्या श्री क्षेत्र कुंकेश्वर मंदिराक. समुद्राच्या काठावर एकदम शांत ठिकाणी वसलेला ह्या महादेवांचा मंदिर असा. आणि आमच्या कोकणात ना दोन महत्त्वाची आणि मोठी जत्रा असतात. एक म्हणजे भराडी देवीची आंगणेवाडी जत्रा आणि दुसरी म्हणजे कुंकेश्वरची जत्रा. अंबुबाबांचा व्यवस्थित दर्शन घेतलंय आणि आता मी निघालय पवनचक्की गार्डनला. जसा मंदिराच्या बाहेर शांत समुद्र असा ना तसं सेम गार्डनच्या इथे पण भारी शांत असो समुद्र असा. हय बसलास ना की मन एकदम शांत होऊन जाता आणि थंडगार वारे तर एकदम भारी सुटलेले असतात. त्यामुळे हयसून जाऊच नाही बाहेर असं वाटत असता. खरं सांगू तर मी पहिल्यांदाच देवगडा गेलेला होते. याआधी मी कधीच देवगडा गेलंय नव्हतं आणि ह्या काय सगळा मी बघितलंय पण नव्हते. एकदा फक्त लहान असताना कुंकेश्वरच्या मंदिरात मी पाया पडून गेलेला होते. त्या पण मी जत्रे केलेले तेव्हा रात्रीचा येऊन मी सकाळी निघून पण गेलेले. त्यामुळे देवगडचा तसा बघ्या तर मला काय माहिती पण नव्हता. आज पहिल्यांदा आम्ही सगळीकडे इलंय आणि सगळीकडे मनसोक्त फिरले. त्यानंतर मी निघाले देवगडच्या किल्ल्यावरती. ह्यो किल्लो बघण्यासारखा असा आणि खूप सुंदर पण असा. ह्या किल्ल्याची बांधणी मराठ्यांच्या काळामध्ये झालेली असा असं म्हटलं जातं. आणि ह्या किल्ल्यावरच ना एक नवीन मंदिर देखील बांधला गेलेला असा, ता म्हणजे आपल्या गणूबाप्पाचा. आणि सोबतच जुना हनुमान मंदिर पण असा. आणि त्याच्यावरती ना सगळीकडे जय श्री राम लिहिलेलं असतं. त्या बघून ना खूपच मस्त वाटला. तिथे जाऊन मी पूर्ण किल्लो बघून घेतलंय आणि त्यानंतर ना तिथे बसून एकदम शांत ठिकाणी बसल्यासारख्या. आणि सोबतच इथे ऊन खूप होता पण वाऱ्यामुळे ना त्या ऊन ना आपल्या शरीरात मला जाणवतच नव्हता. त्यामुळे खूप मनसोक्त हे फिरलंय, पूर्ण हे किल्लो बघून घेतलंय. आणि कसा बांधकाम असता काय असता हे बघून ना मी खरंच आश्चर्यचकित जाते. जेव्हा जेव्हा मी किल्ल्यावर जाते ना तेव्हा तेव्हा खूप प्रश्न पडलेले असतात. ह्याच जवळ ना एक दीपस्तंभ म्हणजे काय लाईट हाऊस पण असा. 20 रुपयाची तिकीट काढून मी लाईट हाऊसमध्ये गेले आणि माझं ना हे पहिलोच एक्सपिरियन्स होतो. कारण आत्तापर्यंत लाईट हाऊस असता ह्या माका माहिती होता पण मी कधी आतमध्ये गेलेला नव्हते. वर चढान गेलंय आणि थंय असलेल्या दुर्बिणींना पूर्ण समुद्र बघूक सुरुवात केले. समुद्रातले होडिये आणि त्यात ना मच्छीमारांनी आणलेली मच्छी गोळा करून ह्या सगळं आम्ही त्या दुर्बिणीतून बघत होते. त्यामुळे मला काहीतरी नवीन वाटत होता. आणि वर ना वारो असलो सुटलेलो ना की असं वाटत मी उडूनच जाईन. सकाळी आम्ही नाश्ता केलेलोच होतो आणि जीवाक जरा शांत करूसाठी लिंबू सरबत पण घेतलंय. त्यानंतर निघालंय ह्या गणूबाप्पाच्या मंदिरात. आता ह्या मंदिर असा खायचा ह्या माका नक्की कमेंट करून सांगा. बघू कोण कोणाला ओळखता येतात.